नमस्कार सर्वांना, मी सौ लता बर्डे रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला अनोखी अशी रानभाजी दाखवणार आहे। हे बघा, ही रानभाजी आहे केना। केना हा 2-3 प्रकारचा असतो, पण हा लांबवाला केना भजी बनवण्यासाठी वापरतात। याची भजी खूप सुंदर लागतात आणि पौष्टिक पण आहेत। पावसाळ्यामध्ये ही भाजी सुद्धा बाजारात विकायला येते आणि ही भाजी भात पिकाच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आढळते। आता तुम्ही प्रत्येकाने ही रानभाजी ओळखा आणि बाजारातून विकत घेऊन आणा व त्याचे भजी बनवून खा। ही रानभाजी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। शेतकरी याला दरवर्षी तण म्हणून काढून फेकतात, पण ही खूप छान अशी रानभाजी आहे आणि खायला खूप सुंदर लागते। केना ही एक रानभाजी असून तिला औषधी गुणधर्म आहेत। या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, अन्य पोषक तत्वे असतात। त्यामुळे केना ही रानभाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। केना रानभाजीचे भाजीपासून स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनविता येतात, त्यामुळे तिची मागणी खूप जास्त असते। जी पचनास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते। ही भाजी जंगलात, शेताच्या बांधावर आणि माळरानामध्ये नैसर्गिकरित्या उगवते आणि ती मोठ्या प्रमाणात असते आणि तिच्यासाठी विशेष लागवडीची आवश्यकता नसते। त्यामुळे दवाखान्यात जाऊन केमिकलयुक्त प्रोटीन, विटॅमिन घेण्यापेक्षा ही रानभाजी जास्तीत जास्त बनवून खा व निरोगी राहा। या रानभाजीला आपण आता छान स्वच्छ धुवून घेऊ आणि याला बारीक बारीक चिरून घेऊ आणि मग भजी बनवू। बघा, आता ही केन्याची भाजी मी आता छान बारीक बारीक याला चिरून घेतली आहे। एवढी भाजी आहे। या भाजीचे आपण भजी बनवण्यासाठी हे बघा, अर्धा किलो जवळपास बेसन घेतलेलं आहे। ही भजी 8 ते 10 व्यक्तीसाठी होतात। याकरिता मी एवढे 1.5 पाव जवळपास कांदे कापून घेतलेले आहेत आणि एवढी ओली मिरची चिरून घेतलेली आहे आणि ही बघा, ही कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता एवढा ओवा घालणार आहे। भजी छान कुरकुरीत होण्यासाठी मी आता थोडं छोट्या वाटीने 2 वाट्या तांदळाचे पीठ व मोहन घालणार आहे। हे बघा, मी आता यामध्ये केन्याची भाजी घालत आहे। आता ही भाजी घातल्यानंतर मी आता यामध्ये हे कांदे घालत आहे। हे बघा, एवढे कांदे घातले आणि यामध्ये मी आता एवढी ओली मिरची घालत आहे। या भजीसाठी मी आता हे ओवा पण घालत आहे आणि थोडी कोथिंबीर घालत आहे। यामध्ये मी थोडी हळद घालणार आहे। हे बघा, आणि चवीपुरतं मीठ घालत आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी थोडं मोहन घालत आहे आणि याला मी आता एकजीव करून घेणार आहे। आता सर्व मिश्रण एकत्र केलं आणि छान मिक्स केलं आहे। याला मी आता छान पाण्याने भिजवून घेणार आहे आणि आपण बेसनाचे जसे भजे बनवतो तसेच याला बनवायचे आहे। बघा, आता तेल छान कढईमध्ये गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी आता छान भजे बनवणार आहे।
असे छोटे छोटे भज्जे बनवल्याने छान कुरकुरीत होतात. बघा आता भजी छान तेलामध्ये खरपूस भाजलेले आहेत आणि मी आता याला काढून घेत आहे. पेपरवर काढत आहे, यामुळे भज्यामधील तेल थोडं कमी होईल. हे बघा असे भज्जे छान तयार झालेले आहेत आणि या माझ्या वहिनी आहेत. त्यांनी आता हे भज्याची टेस्ट घेणार आहेत. बघा वहिनी भज्जे खाऊन. खूप सुंदर कुरकुरीत आणि टेस्टी भजी झालेले आहेत. तुम्ही पण करून बघा. मी तर घरी गेल्यावर नक्की करून बघणार आहे. धन्यवाद वहिनी. खूप सुंदर. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.